राम राम मंडळी. मी आता तुम्हाला हा व्हिडिओ करालो कशा करता, तरी सकाळी एक मी व्हिडिओ टाकला बघा. ते काय टाकला, भाऊबीजीबद्दल, भाऊबीज आणि बहीण यांच्यामधलं नातं. ते बघा हे असं असते. तर आज म्हणजे भाऊबीज असल्यामुळे माझ्या दोन बहिणी ललिता मांदळे आणि बेबीताई मांदळे आणि त्यांच्यासोबत माझ्या 3 मुली, ज्योती सोनटक्के, शुभानी झगडे आणि आमची स्वातीताई सोनटक्के. या 3 मुली बहिणी इथं आलेल्या आहेत आणि आमच्या भाच्याने घेऊन आलेल्या आहेत. अखिलेश आलाय, नागेश आलाय, तिरुपती आलाय, सतीश आलाय आणि आमचे 2 मुलं आहेत, ओम आणि आमचा अभ्या. ही मुलं सुद्धा इथं हजर आहेत. आणि हे काय झाले, सकाळी तुम्हाला मी सांगतो, हे व्हिडिओ करण्याच्या आधी आमच्या मुली 3 तयार झाल्या आणि बाबा बसा म्हणल्या. मी म्हणलो बसतो, पण बहिणी लोकललाच आहे, त्या संध्याकाळी येतील, त्याला आधी ओळखू द्या. काय मान सन्मान बहिणीचं फार वेगळं असते. तुम्ही तर मुली आहात. बहिणीचं मी तुम्ही सकाळी एक उदाहरण सांगलं की पारड्याचं, त्या एका पारड्यामध्ये 1 लाख रुपये ठेवा किंवा पोटी ठेवा आणि बहिणीनं मनसोक्त आशीर्वाद देऊ द्या, त्याचा विजय असतो. ते तर सकाळच्या मी व्हिडिओमध्ये सांगून बाहेर काही बघा. तर त्याकरता यांना संध्याकाळी मी ओवाळायला सांगितलेलं आहे. तरी आता सगळ्या आनंदानं आल्या. आणि त्याच्यासोबत माझी हैदराबाद बँकेमध्ये भाची आहे मोनिका, ती सुद्धा आली. आणि ते हिनं बी येणार होती अशू, ते मुंबईला तिथं आज सुट्टी नव्हती, ती मुलगी कंपनीमध्ये. आणि हातगावून बघा माझी भाची आलेली आहे ओवाळायला, बालिका. त्या सगळ्या एवढा आनंद असते. आणि आमची मोठी बहीण इतकी भाग्यवान आहे, पण तिचा काय प्रॉब्लेम आहे थोडा पायाचा, मलाच घरी जावं लागते वाटायला. आणि छोटी बहीण चौफाळ्यात आहे, ती येते, पण मोठ्या बहिणीकडे जावं लागते. तिचा एक व्हिडिओ मी तुम्हाला पुढल्या आठवड्यात सांगतो, का दैव आणि कष्ट हे काय असते ते तिला घडलेलं आहे. तर तिच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगतो. तरी सर्व मंडळीस विनंती की बहिणीवर मुलीवर प्रेम ठेवा आणि बहिणीचं आणि मुलीचं तुम्ही होईल तेवढं खाण्याबद्दल हरकत नाही, पण तुम्हाला कोण्या रूपानं दान देता येते ते देण्याचा प्रयत्न करा. लेकीच्या इथं तुम्ही काही गेलात, काही खाऊन पिऊन आलात केला, त्याचा मोजपा कसा देता येईल हे द्या, हे ठेवून घेऊ नका. हे ज्ञानेश्वरापासून आहे. तुम्हाला एक सकाळी म्हण सांगितली मी, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही हे करा. बहिणीचं याचं खाऊ नका आणि सगळ्यांनी बहिणीकडे आणि मुलीकडे लक्ष ठेवा. हे आणि एवढं करा, याचं पुण्य तुम्हाला मिळते. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. याचं पुण्य आहे बरं का, हे तुम्हाला अंतरून असते, माहित नाही.